तर आत्ता मी निघालेले आहे बाहेर. खूप उशीर झालेला आहे. तर बाकीच्या गोष्टी आहेत तर मी तुमच्याशी नक्कीच नंतर शेअर करेन. आणि मंदिर कसं आहे काय वगैरे मी नक्कीच नंतर तुमच्याशी शेअर करेन. फिनिश का? संध्याकाळी 7:30 वाजता संध्याकाळी झाली कोणत्या राऊंड मारले की मध्ये इझी वाईड लेन्सेस आहेत मर्क विजन ARCच्या. तुमचं नाव आहे इथं बाळासाहेब माने फ्रॉम श्रीयश ऑप्टिशियन्स. बॉल्झर लेन्सेस. नेक्स्ट बघा प्रयत्न करा. आता दिसतंय बरोबर आहे ना. कमी अक्षर स्पष्ट होतं. फरक जाणवतो ना ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये ताण कमी अक्षर स्पष्ट होते ना. बघा बरं वाचवरती त्याच्यानंतर आता कुठे जास्त क्लिअर होतं. आता काय होतं आता क्लिअर होतंय का अंधुक होतंय. आता थोडंसं आता आता का आता जास्त बरं. आता हे बरं LXEC हे लावल्यावर स्पष्ट आहे ना. वय किती आता काढून आता सारखं सारखं हे पकडा. मान खाली करा ठेवायचं. अगं म्युझिक चालू आहे ना. म्युझिक चालू असेल ना.
हॅलो नमस्कार, मी ऐश्वर्या, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींकडे देवाकडे प्रार्थना करते. आणि आजच्या या नवीन व्हिडिओला आज पुन्हा एकदा मी नव्याने सुरुवात करत आहे. तर ॲक्च्युली पूर्ण कपड्यांचं कलेक्शन नाही दाखवणार मी आज, फक्त जे आत्ता नवीन घेतलेले आहेत त्याचं मी कलेक्शन तुम्हाला दाखवणार आहे. तर त्याचे मी फोटोज 1-2 फोटो लावेल. बाकीच्या सगळ्याच ड्रेसचे मला फोटो ऑलरेडी मी ते घातलेलेच नाही आहे, त्याच्यामुळे फोटो वगैरे नाहीच आहेत माझ्याकडे, फक्त हे घेऊन ठेवलेले आहेत. आणि घेऊन पण जवळजवळ 6-6 महिने झालेले आहेत की ते अजून मी घातले पण नाहीत. आणि मेन म्हणजे त्याचा टॅग पण नाही काढलेलं मी अजून. तर आहेत ते तुम्हाला मी दाखवते. आणि जस्ट एक जुडिओमधून मी आत्ता आणि ऑनमधून मी आत्ता जे कपडे घेतले होते तर ते दाखवते सर्वात अगोदर. हा ड्रेस आहे तो. एक मिनिट. त्याच्यानंतर हा एक टॉप आहे. ह्याचे नंतर मी ॲक्च्युली फोटो तुम्हाला दाखवेनच कसे दिसतात काय वगैरे. घातल्यानंतर मी नक्कीच तुम्हाला हे करेन. तर हे असं आहे, असा आणि लॉंग आहे, म्हणजे तुम्हाला दिसत असेल एवढा जातो. म्हणजे नॉर्मल पायापर्यंत आहेच तो. नॉर्मल थोडासा कमी आहे, पण घातल्यावर खूप सुंदर दिसतो हा टॉप. त्याच्यानंतर हे पण कुर्ती घेतली होती आणि ॲक्च्युली ह्याच्यावरची पॅन्ट घ्यायची विसरले, पण ह्याच्यावर दुसऱ्या पण पॅन्ट आपल्याला यूज करता येतात. फुल स्लीव्जमध्ये आहे आणि खरंच खूप छान वाटतं, छान आहे. हा जुडिओमधून घेतलेला आहे. त्याच्यानंतर हा जीन्सवरचा एक टॉप आहे, असा घेतलेला आहे. घातल्यानंतर लुक खूप चांगला येतो. मी ॲक्च्युली हा मला कितीला बसलेला आहे, 690 रुपयाला बसलेला आहे हा. पण कपडा खूप छान, खूप नादखुळाचा आहे कपडा. हा एक आहे. हा ही पॅन्ट आहे अशी प्लाझोमध्ये, प्लेन प्लाझो आहे. आणि ही पॅन्ट 1190 रुपयाला बसलेली आहे. खूप छान आहे ही पण. लुक खूप छान येतो घातल्यानंतर. मी नक्कीच तुम्हाला तो फोटो पण सेंड करते. त्याच्यानंतर अजून हा जेव्हा बारामतीला गेले होते त्यावेळेस घेतलेला आहे. शॉर्ट टॉप आहे हा, म्हणजे शॉर्ट वन पीस. बघू शकता तुम्ही. घातल्याचा लुक खूप छान येतो. हा पण वन पीस आहे. तर खरंच खूप म्हणजे ह्याचा लुक एकदम सांगू शकत नाही, एवढा भारी दिसतो ना. घातल्यानंतर कपडे ना कोणतेही चांगले दिसतात, पण आपण वेअर कसे करतो त्याच्यावर असतं. आपण व्यवस्थित त्यांना त्या कपड्यांना फिटिंग करणं वगैरे, किंवा आपण जेव्हा घालतो तेव्हा ते कपडे कोणत्या पद्धतीने आपल्याला बसतात त्या पद्धतीने ते व्यवस्थित वाटतं आपल्याला घातल्यानंतर.
त्याच्यानंतर हा मी ॲक्च्युली घालून पाहिला होता आणि हा मला काहीतरी 1890 रुपयाला हा फक्त वन पीस भेटलेला आहे. त्याचा टॅग ॲक्च्युली आहे का, ॲक्च्युली त्याचा जो टॅग होता तो नाही आहे, पण हा तुम्ही बघू शकता असा आहे, अशा पद्धतीने. त्याच्यावर ही नॉट पण तुम्हाला आहे दिलेली. पुढे कपडा एवढा भारी आहे. इथूनच आमच्या इथूनच घेतला होता हा. वुमन डेच्या दिवशी घेतला होता. आणि हे बघा, पण कपडा खूप छान आहे. वन पीसच आहे आणि सगळे ना ह्यावेळेस मला काय माहीत पिंक आणि व्हाईटच जास्त झालेत. चुकून हा ब्ल्यू कलर आलेला आहे माझ्याकडे, नाही तर सगळे व्हाईटच झाले. त्याच्यानंतर हे पण ड्रेस आहेत, पण हे ड्रेस ॲक्च्युली मी घातलेले आहेत. ह्याचे व्हिडिओ वगैरे मी तुम्हाला नंतर सेंड करेन. हे 2 मी घातलेत, पण ह्याचा व्हिडिओ वगैरे मला काही बनवता आले नाहीत. वन पीसच आहेत हे पण हा शॉर्ट फुल वन पीस आहे, पण त्याच्यावर हा कोट वगैरे होता. तर हा पण ड्रेस खूप छान होता. तुम्हाला हा पण दाखवते. हा बारामतीमधून घेतलेला होता. अशामध्ये, आणि त्याच्यावर तो कोट आहे आणि हा फुल वन पीस आहे. ग्रीन ऑफ व्हाईट कलरमध्ये बॉटम ग्रीन आणि ग्रीन आणि ऑफ व्हाईट कलर आहे हा. तर हा पण आउटफिट खरंच खूप छान आहे. त्याच्यावर हा कोट आहे. हे असे टी शर्ट वगैरे घेतले होते. हे काय 500 रुपयाला बसले होते मला. बाकी जे काही रेग्युलर वगैरे कपडे घालते वगैरे तेच आहेत. बाकी काही असं हे नाही आहे. आणि बाकीचे अजून जे कपडे आहेत माझे ते ॲक्च्युली त्याचे टॅग वगैरे काढले आणि ते वापरले मी 1-2 वेळा. त्याच्यामुळं आता ते काही दाखवत बसणार नाही मी तुम्हाला. हा एक बाकीचे 1-2 वेळा घातलेले, त्याला आता इस्त्री वगैरे नाही केलेली, पण बऱ्यापैकी आहेत ते. ह्याला आता इस्त्री वगैरे नाही केलेली, एकदाच घातलं आहे हा, पण त्याच्यानंतर परत ह्याला घालणंच झालं नाही. हा पण टॉप खरंच खूप छान आहे. ह्याचे जे फोटो वगैरे असतील ना माझ्याकडे, तर मी नक्कीच तुम्हाला झुडिओमधून त्या दिवशी आम्ही शॉपिंग केली. ते अन्वीचा हा टी शर्ट आणि त्याच्यावरती फ्रॉक आहे, तिने घातली होती परवा दिवशी. तिने नुकतीच घातली होती. त्याच्यावर हा असा फ्रॉक आहे तिचा. त्याच्यानंतर तिला नाईट सूट घेतले हे असे. त्याच्यानंतर हे आमच्या साहेबांचे ड्रेसेस वगैरे आहेत, त्या दिवशी त्यांना घेतलेले, त्यांची शॉपिंग आहे ही. काय बाकी हे अन्वीला घेतलेल्या पॅन्टी वगैरे, आपल्या रेग्युलर यूजला तिला ज्या फ्रॉकी किंवा पॅन्ट्स टी शर्ट वगैरे लागतात तर ते घेतलेले. तर ही पॅन्ट पण खरंच खूप चांगली. ऑन म्हणून जे शॉप आहे ना आपलं झुडिओसारखंच आहे, झुडिओच्या शेजारीच आहे. 299 रुपयाला पॅन्ट बसली. आणि हे टी शर्ट वगैरे घेतले तसे तिला डेली यूजला. तर हे पण काहीतरी 199. त्याच्यानंतर हे आय थिंक हे झुडिओमधून घेतले. हां, झुडिओमधूनच घेतलेले. काय 399 मध्ये बसलेलं आहे. त्याच्याबरोबर ही हाफ शॉर्ट पॅन्ट. त्याच्यानंतर अजून
आमच्या साहेबांचे 2 टी शर्ट आहेत, पण ते ऑलरेडी त्यांनी वापरले. ब्लॉग जरा थोडा उशिरा बनवते, त्याच्यामुळे ह्यातले 2-3 ड्रेसेस माझे पण मी वेअर केलेले आहेत आणि ह्यांनी पण यांचे टी शर्ट वगैरे घातलेले आहेत, त्याच्यामुळे थोडासा लेट झाला. बाकीच्या जे ड्रेसेस वगैरे आहेत ते ऑलरेडी घातलेले आहेत आता, त्याच्यामुळे त्याचे व्हिडिओ करणं किंवा दाखवणं मला पण योग्य नाही वाटत. तर हे ड्रेसेस आहेत आता जे लेटेस्ट नवीन घेतलेले एक 8 दिवसापूर्वी. तर हे असे ड्रेसेस आहेत त्याचे. आणि माझं कसं आहे, मी एकदा घातला ना की लगेच तो धुवून क्लीन करून इस्त्री वगैरे करून ठेवायचं. पण एवढ्यात अन्वीचे त्यांचे एक्झाम वगैरे चालू असल्यामुळे कपड्यांना इस्त्री वगैरे काही केलेलं नाही. पण आता नेमकं गावाला चालले आहे आणि आल्यानंतर आता ह्या कपड्यांना इस्त्री वगैरे होईल माझी. तोपर्यंत काय आता ह्या कपड्यांना इस्त्री वगैरे होणार नाही. पण आता जाताना हे ड्रेस मी घेऊन जाणार आहे, त्याच्यामुळं काही कपडे इथं राहणार आहेत आणि काही कपडे मी घेऊन जाणार आहे. त्याच्यामुळे आता हे ब्लॉग परत मला शूट करता येणार नाही, म्हणून मी इथंच हा शूट करत आहे. आणि काही अजून 2 ड्रेस आहेत माझे जे शूट करायचे पण राहिले आहेत आणि ते मला वाटतं मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. हां, पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला दाखवेन. ॲक्च्युली ते वरच्या बॅगमध्ये ठेवले ते. तर हे असे नवीन आत्ता घेतलेले लेटेस्टचे एक 5-6 ड्रेस होते जे मी तुम्हाला दाखवले. तर ड्रेसचं कलेक्शन कसं आहे काय वगैरे मला कमेंट करून नक्की सांगा. तर इथं तुम्ही बघत असाल की बापरे खूप पसारा पडला. हे आम्हाला जायचं आहे गावाला आणि आता ही त्याची कपडे आहेत. अन्वीच्या गाडीवर पण बघा आत्ता जस्ट काढलेली कपडे वगैरे पडलेले आहेत आणि हे आत्ता आम्हाला न्यायची कपडे वगैरे आहेत. आता त्याच्यामध्ये अन्वीने आय कार्ड पण ठेवले तिचं. मला आय कार्ड लागतं तर म्हटलं आय कार्ड नाही न्यायचं. आता हे जे कपडे आहेत ते कपडे आता आवरायचे आणि पटपट हा पसारा जो आहे तो पण पटकीने आवरून घ्यायचा आहे. आणि इथं तुम्ही बघत असाल की चिक्कू आहेत. हे बघा अन्वीने लसूण टाकलेलं आहे ह्याच्यात. हां, हे चिक्कू आहेत. तर ते चिक्कू कच्चे होते, 2 दिवसापूर्वीच घेऊन ठेवले होते. खूप गोड आहेत. इथले शेतकरी आहेत ते, तर त्यांच्याकडून घेतले होते गावाला जाण्यासाठी. त्यातले इथंच अन्वीने संपून टाकले. आता जातानाच बघू आता काय घ्यायचं काय नाही. गावाला जाताना घरी फळं वगैरे जाताना नेतो आणि कलिंगड वगैरे आता वॉटरमेलन वगैरे ते तर काय आलेलंच आहे, आता ते पण घेऊन जाता येईल. पण चिक्कू इथंच घेतले होते कारण खूप गोड आहेत, खूप म्हणजे खूप. आणि चिक्कूचा रस वगैरे कोण प्यायचा म्हणलं ज्याला कोणाला आवडत असेल तर ठीक आहे. मला तर असंच खायला खूप आवडतो. तर ते एक आहे. आणि त्याच्यानंतर पुढच्या गोष्टी आहेत ते जाताना मी तुमच्याशी शेअर करेनच नक्की. ही एक पर्स आत्ताच एक लोकल मार्केटमधूनच घेतलेली आहे. काय असं जुडिओ वगैरे इकडून तिकडून असं काही घेतली नाही. दुसऱ्या 2 आहेत ज्या जुडिओला गेले होते तेव्हाच तिथून घेतल्या होत्या. आणि मॉलमध्ये जाण्याचा जास्त संपर्क येतच नाही कारण ह्यांच्या ड्युटीमुळे आम्हाला जमतच नाही मॉलला वगैरे जाणं. पण इथून पुढे नक्कीच तुमच्याशी काही गोष्टी आहेत त्या मी शेअर करेन. आणि मॉलमध्ये जेव्हा मी जात होते तेव्हा मी तुमच्याशी त्या गोष्टी मी शेअर केलेल्या नाही आहेत. आणि तेव्हा मी जास्त ब्लॉग म्हणजे बंदच ठेवले होते मी 2 वर्ष. तर त्याच्यानंतरच्या ज्या काही गोष्टी आहेत ते मी तुमच्याशी नक्की तिथून पुढे शेअर करेन.